नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपले या भागामध्ये स्वागत. मी प्राध्यापक जी बी जाधव, गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय उमरखेड. प्रकरण 4 समकालीन भारत, शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने यातील भाग 11वा आज आपण पाहणार आहोत. यामध्ये उपघटक आहे भारतातील काही प्रदेशातील डाव्यांचा उग्रवाद या बाबीवर आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये नक्षलवादी चळवळ याविषयी माहिती आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्षलवादी चळवळ जी माओवादी चळवळ अथवा डाव्यांची उग्रवादी चळवळ म्हणूनही ओळखली जाते, तिला शेतमजूर, दलित आणि आदिवासी लोकांचे समर्थन मिळत आलेले आहे. ती चळवळ शहरी भागात, विशेषतः कामगार वर्गामध्ये पसरली आहे, जिथे अन्याय, शोषण, दमन आणि राज्याकडून दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होते, तेथे ही चळवळ यशस्वी होते. तर नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालवलेली सशस्त्र चळवळ आहे. गरीब, शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेत सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्यांचा विरोध माओने दाखवून दिलेला सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल, ही नक्षलवाद्याची विचारसरणी होती. पश्चिम बंगालमधील नक्षलवाडी गावामध्ये सोनम बांगडी या पोलीस निरीक्षकाचा एका आदिवासी तरुणाच्या तीरकमठ्याने मृत्यू झाला, ज्याचे पर्यवसान जमावावर गोळीबार करण्यात आले. त्यात 7 महिला आणि 4 बालकांचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर माओवादी कम्युनिस्ट संघटनेने स्थानिक आदिवासीच्या मदतीने पश्चिम बंगाल सरकारविरुद्ध उठाव केला. या संघर्षात नक्षलवादाचे मूळ आहे. उठावाचे नेतृत्व चारू मुजुमदार आणि कानू सन्याल यांनी केलेले आहे. त्यांनी 1969 साली कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सिस्ट आणि लेनिस्ट या संघटनेची स्थापना ही केलेली आपल्याला दिसून येते. नंबर 2चा मुद्दा आहे नक्षलवादी चळवळीची मुळे तेलंगणा चळवळीत सापडतात. तर नक्षलवादी चळवळीची पाळेमुळे जी आहेत ती तेलंगणा चळवळीत सापडतात. ती 1946 ते 51 या काळातील आहेत. तेथे सरंजामशाहीच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांनी केलेली चळवळ ही भारतीय कम्युनिस्टांनी पाठिंबा दिलेली ही चळवळ सांगता येईल. सुरुवातीच्या काळामध्ये या चळवळीला यश आले, परंतु भारत सरकारच्या जमीन सुधारणा कार्यक्रमामुळे तो जोर कमी झालेला होता. याची 1967मध्ये सरंजामशाहीच्या विरोधामध्ये पश्चिम बंगालमधील नक्षलबारी येथे आंदोलन करण्यात आलेले होते. मार्क्स लेनिनच्या विचारसरणीवर आधारित या चळवळीची विचारधारा होती. भारत सरकारने या चळवळीविरुद्ध उचललेली पावले आणि मुजुमदार यांच्या अटकेमुळे 1970च्या दशकामध्ये चळवळीची ताकद ही कमी झालेली होती, पण पुढे ती 1980च्या दशकामध्ये पुन्हा उग्रवादी स्वरूपामध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसून येते. सध्या नक्षलवादी गट व समविचारी संघटना आंध्र प्रदेशातील पीपल्स वॉर ग्रुप म्हणून जे काही आपल्याला सांगता येईल, भारताच्या 20 राज्यामध्ये 220 जिल्ह्यामध्ये आजही नक्षलवादी चळवळ कार्यरत असून त्यांच्या कारवाया ह्या आजही आपल्याला भारताच्या विविध आदिवासी बहुल भागामध्ये, विशेषतः लाल पट्ट्यात केंद्रित झालेले आहेत. भारतीय गुप्तचर संस्थाच्या माहितीनुसार देशात 20,000 सशस्त्र नक्षलवादी व 50,000 सक्रिय कार्यकर्ते असून त्यांचे
लक्षावधी समर्थक आपल्याला आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. 2004मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादीची स्थापना झाली आणि इतर एकत्रित संघटना येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओवादी, ज्याला CPI माओइस्ट, याची स्थापना केली. लेनिन, मार्क्स, माओ यांच्या वैचारिक बैठकीच्या आधारावर यांनी एकत्र येऊन कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, ज्याला माओवादी अशी संघटना, ज्याला आपण राजकीय पक्षाची संघटना म्हणून पुढे आलेली दिसून येते. दहशत बसवण्यासाठी नक्षलवादी माओ से तुंगने सांगितलेल्या गनिमी काव्याच्या पद्धतीने भारतीय सुरक्षा दले तसेच सरकारी यंत्रणा यावर हल्ला करीत असतात. 2004मध्ये अनेक कम्युनिस्ट गट एकत्र आले व त्यांनी CPIM ही भारतीय प्रोलेटारियट गटाचे प्रतिनिधित्व करेल व त्यांची वैचारिक मांडणी ही मार्क्स लेनिन माओवादी असे जाहीर केले. नववसाहतवादी शोषण करणारे सरकार उलथून टाकून जनतेचे राज्य आणायचे व त्यासाठी सशस्त्र बंड करावायचे हे त्यांचे प्रमुख राजकीय उद्दिष्ट आहे आणि होते. दिल्ली, मुंबई इत्यादी शहरामध्ये शहरी नक्षलवादी शहरातील युवकांना या मार्गात आणण्याचा प्रयत्न करीत असतात. गृह मंत्रालयाच्या निरीक्षणानुसार जहालवादी डावे गट रेल्वे सुधारणा असेल, रस्ते सुधारणा असेल, वीज सुधारणा असेल किंवा दूरसंचार सुधारणा असेल यासारख्या पायाभूत विकास कामामध्ये दहशतीच्या व हिंसक मार्गाने अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून शासनाच्या योजना या भागात कशा कचकामी ठरतील याचा प्रचार ते करू शकतात. उदाहरणार्थ आपण पाहिलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी नक्षलवादी कार्यरत आहेत, सक्रिय आहेत, अशा ठिकाणचे रस्ते बनवण्याचं काम चालू असताना ते काम बंद कसं करायचं, ठेकेदाराची हत्या करणे, त्यांच्या वाहनाची जाळपोळ करणे, कामगारांना जरब बसवणे, दहशत बसवणे, काम बंद करायला लावणे, अशा माध्यमातून या योजना कशा कुचकामी ठरतील याचा प्रचार ते नेहमी करू लागतात आणि करीत असतात. सामान्यतः नक्षलवादी चळवळ ही जंगले अथवा दुर्गम प्रदेशामध्ये, ज्या ठिकाणी दळणवळणाची साधने नसतात, अशा ठिकाणी ते सक्षम सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही. ज्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाच नसते किंवा पोहोचू शकत नाही, अशा भागामध्येच नक्षलवादी चळवळ कार्यरत असते आणि नक्षलीचा वावर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. आपण पाहिलं की 220 जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जंगल भाग आहे, ज्या ठिकाणी रस्ते नाहीत, वीज नाही, दळणवळणाची साधने नाहीत, अशाच ठिकाणी नक्षलवादी वावर जास्तीत जास्त दिसून येतो. त्याच ठिकाणी सुरक्षा व्यवस्था ही व्यवस्थित पोहोचू शकत नाही. अशाच ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेला सुद्धा टार्गेट करण्याचं काम करत असतात आणि शासनाच्या योजना कशा कुचकामी करता येईल याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणूनच दहशतवादासारखीच ही नक्षलवाद हे सुद्धा एक पायाभूत विकासाच्या कामामध्ये अडथळा आणणारी ही एक गट आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. यानंतर नक्षलवादी चळवळीचे काही व्यापक डावपेच आहेत आणि त्याचाही विचार आपल्याला करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे.
त्यामध्ये नंबर 1 आहे प्रचार की घोषणाचा वापर. तर प्रचार करण्यासाठी वेगळ्या जे काही घोषणा आहे त्याचा वापर हे करून नक्षलवादी चळवळ ही व्यापक डावपेच आखण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याला वाढवण्याचा प्रयत्न करत असते. चळवळीची उभारणी केली जाते. जनतेपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं आणि ही जी काही विचारधारा आहे या विचारधारेला आपलंसं करण्याचं काम केलं जातं. महिला, आदिवासी आणि अल्पसंख्याकांना या क्रांतिकारी चळवळीकडे वळवण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातो. आजही आपण पाहतो की अनेक महिला या चळवळीमध्ये काम करत असताना त्या ठिकाणी त्यांना होणारा त्रास, त्यांचं होणारं शोषण किंवा एकूणच जीवन जगत असताना कुठंतरी माणूस म्हणून जीवन जगावं अशी एक झालेली भावना किंवा विचार, या विचारातूनच अनेक महिलांनी आत्मसमर्पण केलेलेही आपण अनेक बातम्या वाचत असतो, ऐकत असतो आणि पाहतसुद्धा असतो. त्याशिवाय आदिवासी लोकांनासुद्धा या क्रांतिकारी चळवळीकडे वळवण्याचा प्रयत्न आत्तापर्यंत झालेला आहे वेगवेगळ्या नक्षलवादी चळवळीच्या माध्यमातून. त्या आदिवासी लोकांनीसुद्धा आपलं जीवन, खडतर जीवन बंद करून माणूस म्हणून चांगलं जीवन, उर्वरित जीवन चांगलं जगलं पाहिजे याचासुद्धा काही आदिवासी मंडळींनी केलेला दिसतो. उदाहरणार्थ गडचिरोली जिल्ह्याचं आपण जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी अनेक आदिवासी लोकांनी, महिलांनी आत्मसमर्पण केलेलं दिसून येते. त्याशिवाय अल्पसंख्याक जे असतील त्यांनासुद्धा या क्रांतिकारी चळवळीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधणे हे सुद्धा एक महत्त्वाचं डावपेच म्हणून सांगता येईल. तर जनतेच्या प्रश्नावर शहरी भागातील लोकांचे लक्ष वेधण्याचं कामसुद्धा केलं जातं. कारण शहरी भागामध्ये अनेक प्रश्न जनतेचे असतात आणि ते प्रश्न शासनाच्या माध्यमातून किंवा स्थानिक व्यवस्थेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न होत नाही किंवा सोडवले जात नाहीत आणि अशा प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचं कामसुद्धा या चळवळीच्या माध्यमातून होत असते. तसेच सैनिकी संघटनांचा विकास करण्याचं कामसुद्धा या ठिकाणी केलं जातं आणि तशा प्रकारची चळवळ वाढवून एक प्रकारचं दहशत निर्माण करण्याचं किंवा एकूणच विकासच्या बाबतीमध्ये कुठंतरी अडथळा आणण्याचं काम जरी केलं जात असेल तरी काही प्रदेशांमध्ये डाव्यांचा उग्रवाद हे सुद्धा महत्त्वाचं आहे. शेवटचा मुद्दा आहे संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार जर विचार केला तर नक्षलवादी आणि तत्सम संघटना या 6 वर्षाच्या मुलांना देखील त्यांच्या सैनिकी गटामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करत असतात. मुलांना बालगटात सामील होण्यासाठी बळजबरी केली जात असते आणि या मुलांचा वापर टपाल पोहोचवण्यासारख्या कामामध्ये, माल पोहोचवण्याच्या कामामध्ये, महत्त्वाची माहिती काढण्याच्या कामामध्ये, स्फोटके पेरण्याच्या कामामध्ये केला जातो. लहान मुलांचे, विशेषतः मुलींचे अपहरण केले जाते आणि या गोष्टीची गंभीर दखल घेऊन संयुक्त राष्ट्राच्या अहवालामध्ये हे माहिती घेण्यात आलेली आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार मुलांच्या सुरक्षेसाठी स्थापित रणनीतीचे पालन करण्यात जगातील बहुतांश सर्वच देशांना अपयश आलेले दिसून येते. त्यामुळे जगात 1 अब्ज मुलावर शारीरिक, लैंगिक व मानसिक अत्याचार झालेले आणि होताना दिसून येतात. यात अनेक मुले गंभीर जखमी होतात तर अनेक मुले मारलीसुद्धा जात असतात. संयुक्त राष्ट्रांनी लहान मुलांच्या विरोधामध्ये लढा रोखण्यासाठी जागतिक स्थिती अहवाल 2020 जाहीर केला असून या अहवालात असे म्हटले आहे की जवळपास सर्वच देशामध्ये अल्पवयीन मुलांच्या संरक्षणासाठी कायदे आहेत. या कायद्याची आपण सक्तीने अंमलबजावणी करीत असल्याने
मान्य करणाऱ्या देशांची संख्या मात्र फक्त 50%च आपल्याला दिसून येते. या सर्व याचा विचार केला तर देशातील जनतेचं संरक्षण करणे, त्यामध्ये महिला असो, मुले असो, लहान मुले असो, अल्पसंख्याक असो, बहुसंख्याक असो की कोणीही असो, देशातील जनतेचं, राज्यातील जनतेचं सर्वच प्रकारचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही राज्यातील, देशातील शासनाची असते आणि त्यानुसार कायदे केले जातात, कायद्याची अंमलबजावणी केली जाते. पण लहान मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीनं कायदे करणाऱ्या देशाचा विचार केला आणि त्याची अंमलबजावणी करणाऱ्या देशाचा विचार केला तर 50%च आपल्याला देशामध्ये हे होताना दिसून येते. धन्यवाद विद्यार्थी.